सोलापूर रस्त्यावरील वादग्रस्त 17 मजली 50 टॉवर निवासी संकुल उभारलेल्या गॅलोर डेव्हलपर्स कंपनीने 5 वर्षांपूर्वी अनामत म्हणून सोलापूर महापालिकेत भरलेले 4 कोटी रुपयांचे धनादेश पालिका तिजोरीत तसेच पडून आहेत, तर दुसरीकडे ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे आढळून आले आहे. 2013 साली 10 मजली निवासी संकुलाच्या बांधकामाचा परवाना मिळवलेल्या गॅलोर डेव्हलपर्स कंपनीने नंतर 2021 साली वाढीव 7 मजली निवास संकुलासाठी परवाना मागितला होता. त्यापोटी कंपनीने 4 कोटी रुपयांचे धनादेश महापालिका प्रशासनाकडे भरले होते, परंतु 5 वर्षापासून हे धनादेश न वटविता पालिकेच्या तिजोरीत तसेच पडून आहेत. ही माहिती स्वतः पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल पुढील 3 दिवसात देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दरम्यान 50 टॉवरची उभारणी करणारी गॅलोर डेव्हलपर्स कंपनी दिवाळखोरीत गेली असून याबाबत महापालिकेच्या विधान सल्लागारांमार्फत कंपनी विरुद्ध लवादाकडे दावे दाखल करून संपूर्ण रकमांची वसुली केली जाईल, असे नगर रचना विभागाचे उपसंचालक मनीष बिष्णुरकर यांनी स्पष्ट केले आहे. 50 टॉवर सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यात मुंबई उच्च न्यायालयापर्यंत लढाई झाली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्त आशिष लोकारे यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने चौकशी अहवाल सादर केल्यानंतर त्या अनुषंगाने पालिका आयुक्त डॉ. ओंबासे यांनी संबंधित तक्रार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. त्याची मुदत संपली असताना त्यातील काही मोजक्या अधिकारी यांनी म्हणणे सादर केले आहे. उर्वरित अधिकारी यांनी आणखी मुदत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर 50 टॉवरच्या वादात सुरक्षा ठेवीपोटी जमा झालेले 4 कोटीचे धनादेश न वटविता महापालिकेत तसेच पडून राहिल्याने त्यातील संशय वाढला आहे. कंपनीने काही गैर केले नाही. 50 टॉवर उभारण्यासाठी विकास शुल्क आणि वाढीव चटई क्षेत्रापोटी सोलापूर महापालिकेला सुरक्षा ठेव म्हणून 4 कोटींचे धनादेश दिले होते. बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी या रकमा भराव्या लागतील. कंपनी महापालिकेची सध्या थकबाकीदार नाही. यात कंपनीने काही चुकीचे केले नाही. अमित थेपडे, संचालक गॅलोर डेव्हलपर्स कंपनी.